हॅलो स्टुडंट्स, आज आपण डिग्री आणि रॅडियन यातलं रिलेशन पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण किंवा आपला जो पहिला व्हिडिओ होता, मी फर्स्ट व्हिडिओ जो तुम्हाला अपलोड केला होता, त्यामध्ये आपण रॅडियन सिस्टीम म्हणजे काय असतं इथपर्यंत येऊन थांबलो होतो. म्हणजे 1 रॅडियन अँगल कशाला म्हणतात इथपर्यंतचा पार्ट केला होता. आता डिग्री आणि रॅडियनमध्ये काय रिलेशन आहे ज्याचा वापर करून आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये बरेच प्रॉब्लेम सोडवायचे असतात. मग हे रिलेशन जर तुम्हाला समजायचं असेल तर त्यासाठी आधी आपल्याला थोडासा 9वी 10वीतला काही पार्ट माहीत असणं आवश्यक आहे. तो आधी मी पहिले एक्सप्लेन करून घेतो आणि मग आपण ते जे रिलेशन आहे ते आपण पाहूया. ओके, एखादं सर्कल ड्रॉ केले, याला आपण म्हणतो सेंट्रल अँगल थीटा AOB. याला लेंथ ऑफ RKB असं म्हणतात, लेंथ ऑफ RKB. आपल्याला असं रिलेशन बघायचं आहे की एकाच सर्कलमध्ये लेंथ्स ऑफ आर्क्स आणि त्यांचे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल्स हे प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे काय तर लेंथ्स ऑफ आर्क्सचा रेशो आणि सेंट्रल अँगल्सचा रेशो हे दोन्ही रेशोज इक्वल असतात हे आपल्याला पाहायचं. मग आता याच केसमध्ये बघा, मी इथं तुम्हाला 2 वेगवेगळ्या आर्क्स आणखी काढून दाखवतो. आर्क BC याचा सेंट्रल अँगल जो आहे तो अल्फा इतका आहे. हा सेंट्रल अँगल किती आहे बघा, अल्फा, आणि हा सेंट्रल अँगल किती आहे तर थीटा. सर्कलची रेडियस ही R युनिट्स इतकी असेल. सर्कलची रेडियस जी आहे ती काय सांगा, R युनिट्स इतकी आहे. मग आता पहिल्यांदा आधी लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आठवते का बघा तुम्हाला. लेंथ ऑफ आर्क AB किंवा लेंथ ऑफ आर्क इक्वल्स थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय r असा आपण फॉर्म्युला वापरतो. किंवा 2 न कॅन्सल केल्यानंतर थीटा अपॉन 180 इंटू पाय r असा आपण फॉर्म्युला वापरतो. मग आता या पहिल्या केसमध्ये सपोज थीटा जर 30 डिग्री इतका असेल तर लेंथ ऑफ आर्क AB किती असणार आहे, लेंथ ऑफ आर्क AB. मी त्याचं कॅल्क्युलेशन रफ करून फक्त इथे आन्सर लिहिणार आहे. आपण बाजूला कॅल्क्युलेशन बघूया. जर थीटा 30 डिग्री असेल तर लेंथ ऑफ आर्क AB काय असेल सांगा. फॉर्म्युला इथे लिहिलाय, थीटा अपॉन 180 म्हणजे 30 अपॉन 180 इंटू पाय r. त्यातला पाय वगैरे आहे तसं राहू दे. 3 1 3 3 6 18 म्हणजे पाय r अपॉन 6, पाय r अपॉन 6. जर थीटा 30 डिग्री असेल तर लेंथ ऑफ आर्क AB किती आहे, पाय r अपॉन 6. आता हा अल्फा, समजा हा अल्फा जो अँगल आहे हा जर अँगल 40 डिग्री इतका असेल किंवा 50 असेल 60 असेल, समजा अल्फा जर 60 डिग्री असेल तर लेंथ ऑफ आर्क BC किती असेल, लेंथ ऑफ आर्क BC काय चेंज होईल सांगा. फक्त अल्फा चेंज होईल. 30 च्या ऐवजी तो काय असेल सांगा, इथं 60 असेल. म्हणजे थीटा अपॉन 180 इंटू पाय r. 6 1 6 6 3 18 म्हणजे लेंथ ऑफ आर्क BC आहे पाय r अपॉन 3. लेंथ ऑफ आर्क BC किती मिळालं त्याला, पाय r अपॉन 3. आता मी काय सांगतोय लक्षात, अल्फा आणि थीटा हे दोन्ही सेंट्रल अँगल्स आहेत. अल्फा आणि थीटा हे दोन्ही काय आहेत सांगा, सेंट्रल अँगल्स आहेत. मग आपण थीटा आणि अल्फा यांचा रेशो काढून बघूया. थीटा आणि अल्फा हे दोन सेंट्रल अँगल्स आहेत, यांचा रेशो काढून बघूया. तर थीटा अपॉन अल्फा म्हणजे 30 अपॉन 60 म्हणजे हा रेशो किती आला, 1:2 और 1/2.
आता दोन्ही लेंथ ऑफ आर्कचा रेशो काढून बघूया. लेंथ ऑफ आर्क AB अपॉन लेंथ ऑफ आर्क BC. सांगा लेंथ ऑफ आर्क AB किती आहे बघा, तर पाय r अपॉन 6 डिवाइडेड बाय लेंथ ऑफ आर्क BC किती आहे बघा, पाय r अपॉन 3. मग पाय r अपॉन 6 ला पाय r अपॉन 6 ला पाय r अपॉन 3 ने डिवाइड करायचं म्हणजे रेसिप्रोकल ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 अपॉन पाय r. पाय r कॅन्सल होतील, 3 1 3 3 2 6 म्हणजे लेंथ ऑफ आर्कचा रेशो देखील किती आला सांगा, 1:2 आला. सेंट्रल अँगलचा रेशो 1:2, लेंथ ऑफ आर्कचा रेशो 1:2. याचा दुसरा अर्थ असा झाला की थीटा अपॉन अल्फा हा रेशो, थीटा अपॉन अल्फा हा रेशो लेंथ ऑफ आर्क AB अपॉन लेंथ ऑफ आर्क BC इतका आहे. आता मी थीटाच्या जागी तो सेंट्रल अँगल जो आहे त्याचं नाव जर रिप्लेस केलं, थीटाच्या जागी तो जो सेंट्रल अँगल आहे तो जर मी रिप्लेस केला तर थीटा म्हणजे काय सांगा तिथं बघून, तर मेजर अँगल AOB अपॉन अल्फा काय सांगा, मेजर अँगल BOC. हा सेंट्रल अँगलचा रेशो आणि लेंथ ऑफ आर्कचा रेशो, लेंथ ऑफ आर्क AB अपॉन लेंथ ऑफ आर्क BC. अशीच तुम्हाला स्टेप मिळेल. आता हेच मी वेगळ्या भाषेत तुम्हाला कसं सांगतोय बघा. द सेंट्रल अँगल्स सबटेंडेड बाय any two arcs at the center are proportional to the lengths of their arcs, their corresponding arcs. Central angles subtended by any two arcs at the center are proportional to corresponding lengths of arcs. म्हणजेच सेंट्रल अँगल्सचा रेशो आणि लेंथ ऑफ आर्कचा रेशो सेम असतो किंवा इक्वल असतो. ही टर्म लक्षात राहील. आता यालाच सिमिलर टर्म अशी पण आहे की जसं लेंथ ऑफ आर्क्स आर प्रोपोर्शनल टू सेंट्रल अँगल्स आहे ना, तसं एरिया ऑफ सेक्टर देखील, एरिया ऑफ सेक्टर, आता आपण सेक्टरची एरिया कशाला म्हणतो सांगा, एरिया ऑफ सेक्टर आपण कशाला म्हणतो, तर बघा हा जो सगळा पार्ट आहे ना त्याला आपण सेक्टर असं म्हणतो, बरोबर आहे. मग सेक्टरची एरिया आणि सेंट्रल अँगल्स हे देखील प्रपोर्शन मध्ये असतात. याच एक्झाम्पल मध्ये आपण ते पाहणार आहोत. याच एक्झाम्पल मध्ये एरिया ऑफ सेक्टर आणि सेंट्रल अँगल्स देखील प्रपोर्शन मध्ये असतात. मी बोर्ड रब करून पुन्हा तुम्हाला दाखवतो. ओके, नाउ एरिया ऑफ सेक्टर, फॉर सेक्टर कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे, आपण 10th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो आहे. सेक्टर AB न रंगवलेला जो पार्ट आहे तो सेक्टर BC. एरिया ऑफ सर्कलचा एक पार्ट असतो. मग तुम्हाला सांगा एरिया ऑफ सेक्टर थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. मगाशी म्हटल्याप्रमाणे जर पहिला आपण त्या सेक्टर AB ची जी एरिया आहे ती एरिया पहिले कॅल्क्युलेट करूया. जर थीटा जर 30 डिग्री असेल तर एरिया ऑफ सेक्टर AB काय असेल. एरिया ऑफ सेक्टर लिहिताना आधी सेंटर लिहितात, समोर डॅश करून आर्क येईल. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. मग थीटाच्या जागी मी 30 डिग्री रिप्लेस केले अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. 3 1 3 3 12 36 म्हणजे एरिया ऑफ सेक्टर AB काय आहे सांगा, तर पाय आर स्क्वेअर अपॉन 12. एरिया ऑफ सेक्टर काय आहे, पाय आर स्क्वेअर अपॉन 12. आता सेकंड सेक्टर बघा त्यातला एरिया ऑफ सेक्टर BC. एरिया ऑफ सेक्टर BC हा आपण अल्फा आपण मगाशी 60 डिग्री घेतला होता. मग हा अँगल काय येईल सांगा, थीटा म्हणजे 60 अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. 6 6 36 म्हणजे पाय आर स्क्वेअर अपॉन 6. पाय आर स्क्वेअर अपॉन 6. दोन्ही सेक्टरच्या एरियाचा रेशो जर आपण घेतला तर त्याला मी याला A1 म्हणतो, याला A1 आणि याला आता A2 असं म्हणतो. ओके, तर A1 अपॉन A2 हा जर आपण रेशो घेतला दोन सेक्टरच्या एरियाचा रेशो, तर या दोघांचं डिव्हिजन करून बघूया आपण काय येतं. या साईडला रेफर करू आपण. पाय आर स्क्वेअर अपॉन 12 डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर
पाय आर स्क्वेअर अपॉन 6 म्हणजेच पाय आर स्क्वेअर अपॉन 12 ला रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करायचं 6 अपॉन पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर कॅन्सल 6 1 6 6 2 12 म्हणजे त्या सेक्टरचा एरिया ऑफ सेक्टरचा रेशो काय आला तर तो 1/2 इतका. एरिया ऑफ सेक्टरचा रेशो काय आला 1:2. आता त्यांचे जे सेंट्रल अँगल्स होते सेंट्रल अँगल्स त्यांचा रेशो काय आपण बघूया. मग कशी काढला होता आपण थिटा अपॉन अल्फा यांचा रेशो बघा. थिटा म्हणजे पहिल्या सेक्टरचा सेंट्रल अँगल, अल्फा म्हणजे दुसऱ्या सेक्टरचा सेंट्रल अँगल. तर ते अँगल होते 30 डिग्री आणि 60 डिग्री. त्यांचाही रेशो 1/2 आहे. मग याचा अर्थ काय झाला बघा सेंट्रल अँगल्सचा रेशो आणि एरिया ऑफ सेक्टरचा रेशो देखील काय असतो सेम असतो किंवा इक्वल असतो. हे जर तुम्हाला माहित असेल तर आपल्याला रिलेशन बिटवीन डिग्री आणि रॅडियन सिस्टीम हे आपल्याला समजणार आहे किंवा लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला रॅडियन मध्ये काय असतो हे कळणार आहे. एरिया ऑफ सेक्टर हा फॉर्म्युला रॅडियन मध्ये काय असतो हे कळणार आहे. हे आतापर्यंत आपण जे पाहिले ते डिग्री मध्ये होतं आणि आता जो आपण पाहणार आहोत तो रॅडियन मध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आता तर सेंट्रल अँगल्सचा रेशो आणि करस्पॉन्डिंग लेंथ ऑफ आर्कचा रेशो सेम असतो. सेंट्रल अँगलचा रेशो आणि करस्पॉन्डिंग एरिया ऑफ सेक्टर यांचा रेशो सेम असतो. ओके ओके आता आपण डिग्री आणि रॅडियन यातलं रिलेशन पाहणार आहोत आणि हे रिलेशन समजावं म्हणून मी आतापर्यंत तुम्हाला एक 2 वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके बघा कन्सिडर अ सर्कल विथ सेंटर O and radius r units. Take point B on the circumference such that length of RKB equals r units. म्हणजे मी सर्कलवर B असा पॉइंट घेतलाय. OA ही ऑलरेडी रेडियस ड्रॉ केलीच आहे आपण. सर्कलवर B पॉइंट असा घेतलाय की लेंथ ऑफ RKB r युनिट्स इतकं असलं पाहिजे. नाउ ड्रॉ रेडियस OB, ड्रॉ सेगमेंट OB. मग या केस मध्ये जर लेंथ ऑफ आर्क रेडियस इतकी असेल तर तो सेंटरशी केलेला जो अँगल असतो या अँगलला आपण काय म्हणतो सांगा 1 रॅडियन असं म्हणतो. 1 रॅडियन 1 आणि त्याच्या डोक्यावर छोटा c लिहिलाय. या अँगल आपण 1 रॅडियन म्हणतो. थोडक्यात मेजर अँगल AOB काय आहे तर तो 1 रॅडियन आहे. आता OA चा अपोजिट रे OC ड्रॉ केलाय मी. OA आणि OC हे दोन्ही अपोजिट रेज आहेत. मग आपण टाइप्स ऑफ अँगल मध्ये स्ट्रेट अँगल नावाची कन्सेप्ट पाहिलेली होती. OA आणि OC जर अपोजिट रेज असतील तर अँगल AOC हा स्ट्रेट अँगल असला पाहिजे. अँगल AOC हा काय असला पाहिजे स्ट्रेट अँगल आहे आणि स्ट्रेट अँगलचं मेजर काय असतं तर 180 डिग्री असतं. म्हणजे मेजर अँगल डिग्री मधलं मेजर आहे डिग्री. मेजर अँगल AOC काय असलं पाहिजे तर 180 डिग्री असला पाहिजे. आपल्याला रिलेशन पाहिजे डिग्री आणि रॅडियन मध्ये. मग एक अँगल डिग्री मध्ये आणि दुसरा अँगल रॅडियन मध्ये असणं आवश्यक आहे. मग अँगल AOC 180 डिग्री आहे. मेजर अँगल AOB 1 रॅडियन इतका आहे. आता मला सांगा की अँगल AOB हा सेंट्रल अँगल आहे की बघा. तसाच अँगल AOC देखील सेंट्रल अँगलच आहे ना. तो देखील सेंट्रल अँगल आहे. हा जसा आर्क AB साठी सेंट्रल अँगल आहे. कोणता AOB हा जसा आर्क AB साठी सेंट्रल अँगल आहे तसा आर्क ABC करता सेंट्रल अँगल कोणता आहे तर AOC हा सेंट्रल अँगल आहे. आणि ABC हे देखील एक आर्कच आहे. भलेही ते सेमी सर्कल असेल पण ती आर्कच आहे लक्षात ठेवा. मग आता मी तुम्हाला एक 2 मिनिटापूर्वी काय सांगितलं होतं की सेंट्रल अँगल्स आर प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग लेंथ ऑफ आर्क्स. म्हणजेच सेंट्रल अँगल्सचा रेशो आणि करस्पॉन्डिंग लेंथ ऑफ आर्क्स यांचा रेशो इक्वल असतो. मग आपण बघूया आता सांगा सेंट्रल अँगल्सचा रेशो म्हणजे मेजर अँगल AOB अपॉन मेजर अँगल AOC हे झाले 2 सेंट्रल अँगल्सचा रेशो. हा रेशो कोणाला इक्वल असतो बघा लेंथ ऑफ आर्क. मग लेंथ ऑफ आर्क AB याच्याशी रिलेटेड आर्क. लेंथ ऑफ आर्क AB अपॉन लेंथ ऑफ आर्क ABC.
एबीसी आर्क, त्याचा सेंट्रल अँगल एओसी आहे. ओके, आता सांगा मेजर अँगल एओबी कसा आहे सांगा. तो 1 रेडियन इतका आहे. तो रेडियनचा सी लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. अपॉन मेजर अँगल एओसी किती आहे सांगा. मेजर अँगल एओसी तो 180 डिग्री आहे. तो अँगल कसा आहे 180 डिग्री. आर्क एबी ची लेंथ किती आहे. आर्क एबी ची लेंथ आर युनिट्स इतकी आहे. आर्क एबी ची लेंथ, अरे म्हणून तर तो अँगल 1 रेडियन आहे ना सेंटरचा. आर्क एबी ची लेंथ किती आहे सांगा आर, आणि लेंथ ऑफ आर्क एबीसी. आता आर्क एबीसी ची लेंथ काय आहे तर लक्षात घ्या. संपूर्ण सर्कलचा जो सर्कमफेरन्स आहे, संपूर्ण सर्कलची लेंथ आहे ज्याला आपण सर्कमफेरन्स म्हणतो, तो सर्कमफेरन्स 2 पाय असतो. आपण तो संपूर्ण सर्कलचा आहे. आपल्याला फक्त सेमी सर्कलची लेंथ पाहिजे. आर्क एबीसी सेमी सर्कल आहे कारण दोन्ही अपोजिट रेज आहेत. म्हणजे हा सेंट्रल अँगल 180 आहे, म्हणजे ते सेमी सर्कल आहे. म्हणजे ही झाली संपूर्ण सर्कलची लेंथ. त्याला 2 ने डिवाइड केलं की तुम्हाला आर्क एबीसी ची लेंथ मिळेल. मग आर्क एबीसी ची लेंथ किती आली सांगा पाया. आर्क एबीसी ची लेंथ किती आली पाया. यातले आर कॅन्सल झाले. 1/180 डिग्री, ते 1 म्हणजे 1 रेडियन असतात बरं का. 1 हवं तर सी लिहितो इथे इक्वल्स 1/पाय. आणि आता टर्म्स ट्रान्सफर करा. पाय इंटू 1 रेडियन म्हणजेच पाय रेडियन इक्वल्स 180 डिग्री इंटू 1 म्हणजे 180 डिग्री. एवढं सोपं ते रिलेशन आहे. पाय रेडियन इक्वल्स 180 डिग्री, पाय रेडियन इक्वल्स 180 डिग्री. आपण प्रत्येक वेळी रेडियन म्हणत नाही. पाय इक्वल्स 180 डिग्री, पाय रेडियन इक्वल्स 180 डिग्री. आता याच्यातूनच तुम्हाला मी आणखी 2 टर्म्स इथं तयार करून दाखवतो याच फॉर्म्युलामधून. सांगा हे 1 इंटू पाय रेडियन आहे. हे 1 इंटू पाय, हे जर पाय ट्रान्सफर केले तर 1 रेडियन इक्वल्स 180 अपॉन पाय. 1 रेडियन इक्वल्स 180 अपॉन पाय. आणि समजा इथं 180 इंटू 1 डिग्री असं आपण ह्याला लिहिलं. 180 इंटू 1 डिग्री, आणि 180 ट्रान्सफर केले या बाजूला 180 ट्रान्सफर केले तर 1 डिग्री यातले शिल्लक राहिले 1 डिग्री इक्वल्स पाय अपॉन 180 रेडियन्स. पाय अपॉन 180 इतके रेडियन्स. म्हणजे याचा वापर तुम्हाला रेडियन टू डिग्री आणि डिग्री टू रेडियन हे कन्वर्ट करण्यासाठी होतो. पण हे टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हे असं लिहून दाखवलंय. काय होतं याच्यामध्ये कन्फ्युजन बऱ्याचदा मुलांचं काय होतं, कधी 180 अपॉन पाय लिहायचं आणि कधी पाय अपॉन 180 लिहायचं हे फारसं मुलांना कळत नाही. मग हा भाग ठीक आहे सिलेबस मध्ये म्हणून तुम्हाला इथपर्यंत असं दाखवला. फक्त हे लक्षात ठेवायचं पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री, पाय रेडियन म्हणजे 180 एवढंच पाठ करायचं. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. मग आता ह्याच्यातून मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो त्या लक्षात. पाय रेडियन म्हणजे काय सांगा 180 डिग्री. पाय रेडियन म्हणजेच 180 डिग्री. आता काही अशा अँगलची आपल्याला सवय करायची जे तुम्हाला कायम लागणार आहे. हा पाय रेडियन इक्वल्स 180 डिग्री. मग मला सांगा पाय बाय 2 रेडियन्स म्हणजे किती झाले सांगा. पाय बाय 2 ह्याचे निम्मे म्हणजे 90 डिग्री. पाय बाय 2 म्हणजे काय झाले सांगा 90 डिग्री झाले. मग आता पाय बाय 3 म्हणजे किती असेल सांगा. पाय बाय 3 म्हणजे तुम्हाला आणखी एक पर्याय सांगतो. पायच्या जागी फक्त 180 रिप्लेस करून बघायचं. इथं पण करून बघा. पायच्या जागी 180 रिप्लेस, पाय बाय 180 अपॉन 2 म्हणजे 90 डिग्री. मग आता पायच्या जागी 180 रिप्लेस करा. 180 अपॉन 3 म्हणजे 60 डिग्री. पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. पाय बाय 4 म्हणजे काय, इथं 180 रिप्लेस करून बघा. 180 अपॉन 4, 180 अपॉन 4 म्हणजेच 45 डिग्री. पाय बाय 5 म्हणजे किती, 180 डिवाइडेड बाय 5 करून बघा. 180 डिवाइडेड बाय 5 म्हणजे 36 येतात. पाय बाय 5 म्हणजे 36 डिग्री. पाय बाय 6 म्हणजे किती, पाय बाय 6 180 अपॉन 6 म्हणजे 30 डिग्री. पाय बाय 10 म्हणजे किती, पाय बाय 10 म्हणजे 180 अपॉन 10, 180 अपॉन 10 म्हणजेच 18 डिग्री. पाय बाय 12 म्हणजे किती, पाय बाय 12 हे नेहमी लागणारे अँगल्स आहेत ते दाखवले मी तुम्हाला. पाय बाय 12, पाय म्हणजे 180, 180 अपॉन 12 करून घ्यायचं. 15 12 180 म्हणजे 15 डिग्री. थोडक्यात
हे सगळे अँगल्स कशामध्ये तिथं, तर ते रेडियन मध्ये, आणि इकडे राईट साईडला लिहिलेले अँगल्स सगळे कसे डिग्री मध्ये. काय ते डिग्री मध्ये. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला एक साधा पर्याय सांगतो की डिग्री टू रेडियन कन्वर्ट कर. उलटा पण आपण विचार करूया आता. हे बघा, डिग्री टू रेडियन, डिग्री टू रेडियन कन्वर्ट करायचं असेल तर असं लक्षात ठेवायचं, मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. हे मात्र पाठ करायचं. डिग्री टू रेडियन पाय बाय 180 मल्टिप्लाय बाय, अर्थात डिग्री टू रेडियन मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. उदाहरणार्थ आता आपण हे बघूया, 90 डिग्री म्हणजे किती रेडियन्स, उलट चेक करूया. हे बघा, 90 डिग्री म्हणजे किती रेडियन्स, तर त्या 90 ला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. हे पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा. 9 2 जा 18 म्हणजे आन्सर काय आला सांगा, पाय बाय 2. 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 रेडियन्स झाले. आता 60 डिग्री म्हणजे आपण बघूया किती रेडियन्स. खरं तर इथे आन्सर आहे तुमच्याकडे. 60 डिग्री म्हणजे किती रेडियन्स आपण बघूया. तर 60 इंटू पाय बाय 3, सॉरी 60 इंटू पाय बाय 180. आपण डिग्री टू रेडियन कन्वर्ट करतोय. डिग्री टू रेडियन मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. 6 1 जा 6 3 जा म्हणजे त्याचा आन्सर किती आला सांगा, पाय बाय 3. 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3 रेडियन्स. कुठलाही बघा अँगल. 15 डिग्री म्हणजे किती रेडियन्स चेक करूया आपण आता. 15 डिग्री म्हणजे किती रेडियन्स. 15 डिग्री म्हणजे 15 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. थोडंफार कॅन्सलेशन बघा. 15 1 जा 15, 15 1 जा 15, 3 शिल्लक राहिले म्हणजे 30 झाले. 15 2 जा 30 म्हणजे आन्सर काय आला सांगा, पाय बाय 12. 15 डिग्री म्हणजे पाय बाय 2 रेडियन्स. थोडक्यात डिग्री टू रेडियन कन्वर्ट करताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. ही लाईन सारखी सारखी म्हणायची. डिग्री टू रेडियन पाय बाय 180, डिग्री टू रेडियन पाय बाय 180, डिग्री टू रेडियन पाय बाय 180. मग उलट रेडियन टू डिग्री 180 अपॉन पाय, रेडियन टू डिग्री 180 अपॉन पाय, रेडियन टू डिग्री 180 अपॉन पाय. पण ते पाठ करायचं नाही. पाठ एकच करायचं. काय, डिग्री टू रेडियन पाय बाय 180 म्हणजे मल्टिप्लाय करायचं. डिग्री टू रेडियन पाय बाय 180, डिग्री टू रेडियन पाय बाय 180 असं सारखं म्हणायचं. डिग्री टू रेडियन पाय बाय 180. आता आपण त्याला उलट बघूया. रेडियन टू डिग्री बघू आता. रेडियन टू डिग्री, हा रेडियन इथे ऍक्च्युअली केलेच आपण. रेडियन टू डिग्री फक्त 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. चेक करूया आपण. चला आता हा अँगल कशात आहे सांगा. हा तर रेडियन मध्ये पाय बाय 4. मला त्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, तर डिग्री मध्ये. उलट लक्षात ठेवायचं. 180 अपॉन पाय काय झाले सांगा, पाय पाय कॅन्सल झाले. 4 4 जा 16, 2 4 5 जा 20. आन्सर काय आला बघा, 45 डिग्री आला. ठीक आहे. पाय बाय 3 हा रेडियन मध्ये अँगल आहे, त्याला आपल्याला डिग्रीत कन्वर्ट करायचं आहे. तर पाय बाय 3 मल्टिप्लाइड बाय 180 अपॉन पाय करा. पाय कॅन्सल होतील. 3 1 जा 3 6 जा 18 म्हणजे आन्सर काय आला, 60 डिग्री. पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. फक्त हे मात्र लक्षात ठेवायचं, डिग्री टू रेडियन कन्वर्ट करताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा. आणि मग उलट रेडियन टू डिग्री कन्वर्ट होताना कशाने मल्टिप्लाय होईल, तर 180 अपॉन पाय. ओके ओके. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट. आपल्याला आता लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला पाहायचा आहे आणि एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला पाहायचा आहे. पण हे दोन्ही फॉर्म्युल्याच आपल्याला रेडियन सिस्टीम मध्ये बघायचे. 10th स्टँडर्ड मध्ये आपण जे वापरले ते सगळे डिग्री सिस्टीम मध्ये होते. आता आपल्याला रेडियन सिस्टीम मध्ये बघायचे. ओके. लेंथ ऑफ आर्क, जनरली 11वी 12वी मध्ये लेंथ ऑफ आर्कला एस डिनोट करतात. तुम्ही एल लिहिलं म्हणून काही बिघडत नाही, पण जनरली लेंथ ऑफ आर्क करता एस डिनोट करतात. पण लेंथ ऑफ आर्क इज गिवन बाय एस. ठीक आहे. बघा, ड्रॉ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस आर युनिट्स. ओ ही रेडियस आहे. टेक पॉइंट बी ऑन द सर्कल सच दैट length of arc AB is r units. Take point B on the circle such that length of arc AB is r units. म्हणजे arc AB ची लेंथ r units म्हणजे रेडियस इतकी पाहिजे. ड्रॉ रेडियस OB. मग आता मला सांगा, या केस मध्ये हा जो सेंट्रल अँगल आहे आपण त्याला काय म्हणतो सांगा, 1 रेडियन असं म्हणतो. आता त्याच सर्कम्फरन्सवर C असा पॉइंट आहे की जिथं लेंथ ऑफ आर्क एबीसी, लेंथ ऑफ आर्क एबीसी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. लेंथ ऑफ आर्क एबीसी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. लेंथ ऑफ आर्क एबीसी याला मी आता एस म्हणणार आहे. लेंथ ऑफ आर्क एबीसी. आणि
त्या लेंथ ऑफ आर्क एबीसी न सेंटरशी केलेला जो अँगल आहे तो अँगल आहे थिटा रॅडियन. आपल्याला अँगल माहित नाही त्यामुळे सेंट्रल अँगल त्याचा थिटा आहे. कोणता सांगा? मेजर अँगल एओसी. मेजर अँगल एओसी काय आहे तर थिटा. ठीक आहे. मग आता मगाशी सांगितलेलं स्टेटमेंट, द सेंट्रल अँगल सबटेंडेड बाय एनी टू आर्क्स ऍट द सेंटर आर प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग लेंथ्स ऑफ आर्क्स. म्हणजे सेंट्रल अँगलचा रेशो आणि करस्पॉन्डिंग लेंथ्स ऑफ आर्कचा रेशो काय असतो? इक्वल असतो. म्हणजे सेंट्रल अँगल कोण कोण सांगा? मेजर अँगल एओबी हा झाला पहिला सेंट्रल अँगल, अपॉन दुसरा सेंट्रल अँगल कोण सांगा? मेजर अँगल एओसी. या दोन सेंट्रल अँगलचा रेशो आणि लेंथ ऑफ आर्कचा रेशो इक्वल असतो. मग लेंथ ऑफ आर्क एबी, लेंथ ऑफ आर्क एबी अपॉन लेंथ ऑफ आर्क एबीसी. एबीसी आर्क एबीसी. मग आता सांगा मेजर अँगल एओबी काय सांगा? 1 रेडियन आहे. मेजर अँगल एओसी काय सांगा? थिटा रेडियन आहे. मेजर अँगल एओसी काय? थिटा रेडियन. लेंथ ऑफ आर्क एबी किती आहे सांगा? आर. लेंथ ऑफ आर्क एबी किती आहे सांगा? आर. आणि लेंथ ऑफ आर्क एबीसी आपल्याला शोधायचं आहे, फाइंड करायचं आहे. तर आपण काय म्हणले? एस म्हणलेलं आहे. बस टर्म ट्रान्सफर करा. एस मल्टिप्लाइड बाय 1 रेडियन म्हणजेच एस. ऍक्च्युअली रेडियन नाही लिहिलं तरी चालतो. एस इज इक्वल टू आर थिटा. एस इज इक्वल टू आर थिटा. म्हणजे इथून पुढे लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय लिहायचा? आर थिटा. पण थिटा कसा असला पाहिजे? रेडियन मध्ये असला पाहिजे. सो लेंथ ऑफ आर्क इज आर थिटा. तुम्हाला हे टेक्स्टबुक मध्ये कुठेतरी हा फॉर्म्युला पाहायला मिळेल. त्याला प्रूफ वगैरे आपल्याला काहीही नसतो, विचारलेलं नाही तिथे. फक्त लेंथ ऑफ आर्क एबी इक्वल्स काय बघा? आर थिटा. लेंथ ऑफ आर्क एबी इज आर थिटा. थिटा कशामध्ये? तर रेडियन मध्ये. थोडक्यात आता इथे मी लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला लिहून ठेवतो. लेंथ ऑफ आर्क काहीतरी नाव घेऊ त्याला, आर्क एबी म्हणजेच एस इक्वल्स आर्क एबीसी आहे बरं का आपल्याकडे. लेंथ ऑफ आर्क एबीसी इक्वल्स एस इज इक्वल टू आर थिटा. आपल्याला फक्त एवढंच पाठ करायचं. एस इज इक्वल टू आर थिटा. आलं लक्षात? आता याला सिमिलर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे, तोही आपण पाहणार आहोत. ओके. आता आपण एरिया ऑफ सेक्टर हा पार्ट यातला पाहणार आहोत. एरिया ऑफ सेक्टर बघा. Consider a circle with center O and radius r units. Consider a circle with center O and radius r units. Let B be any point on the circle such that measure angle AOB equals theta radians. Measure angle AOB equals theta radian. Angle AOB हा theta radian आहे आणि आपण याला म्हणतो सेक्टर. आता मी याला जर आता शेड करून दाखवलं तर याला आपण काय म्हणतो सांगा? सेक्टर. या सेक्टरची तुम्हाला काय पाहिजे? एरिया पाहिजे. ओके. या सेक्टरची आपल्याला एरिया पाहिजे. ती रॅडियन थिटा रॅडियन मध्ये असताना एरिया काय असते? आता मी याच सर्कमफेरन्स वरती किंवा सर्कल वरती एक सी पॉइंट असा घेतोय सी की OA आणि OC हे अपोजिट रेज असले पाहिजेत. म्हणजे हा जो अँगल झाला ना सेंट्रल अँगल, आता बघा OA आणि OC हे काय सांगा? हे अपोजिट रेज आहेत. म्हणजे हा सेंट्रल अँगल डिग्री मध्ये किती झाला सांगा? डिग्री मध्ये तर 180 डिग्री. आणि म्हणजेच रॅडियन मध्ये तो किती झाला सांगा? पाय रॅडियन. कारण आपण मगाशी रिलेशन प्रूव्ह केलंय. पाय रॅडियन म्हणजेच 180 डिग्री. पाय रॅडियन म्हणजेच काय सांगा? 180 डिग्री. आता जसं हे शेड केलेला पार्ट एक सेक्टर आहे ना सेक्टर, तसं हे एबीसी देखील एक सेक्टरच आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. साधा विचार असा करा. साधा हे बघा एखाद्या लहान सर्कल मध्ये दाखवतो मी. हा सेंटर आहे, OA रेडियस आहे. मी आता OB असं इथं B ड्रॉ, हे सेक्टर मी तुम्हाला आता दाखवलंय बघा. ह्याला सेक्टर म्हणजे. मग आता मला सांगा जर B पॉइंट इथं असता तर हे सेक्टरच नाही का? हे पण इथं असता तरी हे पण सेक्टरच नाही का? त्याला इथं जरी B असेल तरी हे सेक्टर नाही का? इथं जर असेल तरी हे सेक्टर नाही का? त्यामुळं OA आणि OC हे जरी अपोजिट रेज जरी असतील, OA OC हे जरी अपोजिट रेज असतील तरी याला आपण काय म्हणणार आहोत? सेक्टरच आहे. लक्षात ठेवा. ते सेमी सर्कलची एरिया म्हणजे सेक्टरचीच एरिया आहे. मग आता मगाशी मी तुम्हाला हे सांगितल्याप्रमाणे सेंट्रल अँगलचा रेशो आणि करस्पॉन्डिंग सेक्टरचा रेशो, सेंट्रल अँगलचा रेशो आणि करस्पॉन्डिंग
एरिया ऑफ सेक्टरचा रेशो काय असतो, सेम असतो. मग आता सांगा पहिला सेंट्रल अँगल काय सांगा, मेजर अँगल AOB अपॉन मेजर अँगल AOC. हे दोन सेंट्रल अँगल्स आहेत. AOB आणि AOC हे काय आहेत, सेंट्रल अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग एरिया ऑफ सेक्टर बघा, एरिया ऑफ सेक्टर, सेक्टर लिहिताना पहिल्यांदा सेंटर लिहितात O डॅश AB. आपल्याला एरिया ऑफ सेक्टर AB शोधायचं आहे बरं का. हे रेड कलरचा जो पार्ट दाखवला ना मी, त्या सेक्टरची एरिया आपल्याला शोधायची आहे. अपॉन एरिया ऑफ सेक्टर. हा सेंट्रल अँगल या सेक्टरचा होता. AOB हा सेंट्रल अँगल, AOB हा रेड कलरच्या सेक्टरचा होता. तसा AOC हा सेंट्रल अँगल त्या ABC सेक्टरचा आहे. कोणत्या सेक्टरचा आहे तो, त्या ABC सेक्टरचा आहे. अपॉन एरिया ऑफ सेक्टर ABC. म्हणजे थोडक्यात सेंट्रल अँगलचा रेशो आणि करस्पॉन्डिंग एरिया ऑफ सेक्टर्स यांचा रेशो हा नेहमी इक्वल असतो. मग आता सेंट्रल अँगल AOB जो आहे हा थिटा रॅडियन इतका आहे. तो रॅडियन नाही केला तरी चालतो, नुसतं थिटा लिहायचं इथनं पुढं, की आता सवय करा. कारण प्रत्येक वेळी आपण रॅडियन लिहिणार नाहीये. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण असं पाहणार आहोत, हे बघा sin π/2, sin 90 आपण असं पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्री मध्ये. ओके, त्यामुळे थिटा रॅडियन अपॉन मेजर अँगल AOC. हा अँगल AOC जो आहे तो पाय रॅडियन इतका आहे. अँगल AOC जो आहे तो पाय रॅडियन इतका आहे. एरिया ऑफ सेक्टर AB आपल्याला शोधायचा आहे, त्याला मी नुसतं A म्हणतो आपण. एरिया ऑफ सेक्टरला काय म्हणतो आपण, A. आणि आता एरिया ऑफ सेक्टर ABC म्हणजे हे सेमी सर्कलची एरिया आहे. मला सांगा संपूर्ण सर्कलची एरिया किती असते, संपूर्ण सर्कलची एरिया तर ती πr². मग इथं सेमी सर्कलची एरिया म्हणजे हाफ πr². काय असली पाहिजे ती एरिया, हाफ πr². ओके, मग आता इथं थिटा अपॉन पाय ऍज इट इज. रॅडियन आता मी लिहित नाहीये, बस इज इक्वल टू हा हाफ वरती जाणार आहे ट्वाइस A अपॉन πr². ट्वाइस A अपॉन πr². पाय कॅन्सल झाले, दोन्ही बाजूचे पाय कॅन्सल केले. आता आपल्याला एरिया ऑफ सेक्टर म्हणजे A पाहिजे, तर r² ट्रान्सफर करा आणि त्यातला 2 देखील LHS मध्ये ट्रान्सफर करा. 2 LHS मध्ये आणल्यानंतर हाफ विल हाफ. r² ने थिटाला मल्टिप्लाय केल्यानंतर r² थिटा इज इक्वल टू A शिल्लक राहील. म्हणजे आता इथून पुढे एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला, एरिया ऑफ सेक्टर हाफ r² थिटा इतका वापरायचा. एरिया ऑफ सेक्टर हाफ r² थिटा, थिटा रॅडियन मध्ये असला पाहिजे. एरिया ऑफ सेक्टर हाफ r² थिटा आणि लेंथ ऑफ आर्क म्हणजे S मगाशी दाखवलं आपण. लेंथ ऑफ आर्क म्हणजे r थिटा. यातला थिटा देखील कसा आहे सांगा, तर तो रॅडियन मध्ये. हा थिटा रॅडियन मध्ये, हाही थिटा रॅडियन मध्ये. तो लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला r थिटा आणि एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला हाफ r² थिटा. आता हे दोन्ही फॉर्म्युले आणि आपण 10वी मध्ये पाहिलेले फॉर्म्युले हे वन अँड सेम आहेत. हे कसे आता मी तुम्हाला दाखवतो, लक्षात आलं बघा. आपला पहिले आपण लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला बघूया आपण. लेंथ ऑफ आर्क, मला सांगा हा थिटा कशामध्ये आहे सांगा. हा थिटा, तर तो थिटा आता रॅडियन मध्ये. हा थिटा कशामध्ये, रॅडियन. मला रॅडियन टू डिग्री कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे, रॅडियन टू डिग्री. मी आता एकदा परत लिहितो कारण तुम्हाला अजून त्याची सवय नाहीये. हे बघा, डिग्री टू रॅडियन, डिग्री टू रॅडियन कन्वर्ट करताना π/180 ने मल्टिप्लाय करायचं. हे एवढंच पाठ करायचं. मग रॅडियन टू डिग्री काय, रॅडियन टू डिग्री उलट 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. 180 अपॉन पाय. मग आता ठीक आहे बघा, लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला बघा तुमचा S इज इक्वल टू r थिटा. हा आता आपण 11वीत पाहणारा फॉर्म्युला. पण मला सांगा थिटा तुमचा कशामध्ये, आता हा कशामध्ये थिटा, तर तो आता रॅडियन मध्ये. मग आपल्याला रॅडियन टू डिग्री म्हणजे उलट कन्वर्ट करायचं. रॅडियन टू डिग्री 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. त्याला 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केल्यावर हे बघा r थिटा ऍज इट इज, r ऍज इट इज. थिटाला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहोत, 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार आहोत, 180 अपॉन पाय. कशासाठी, तर ते डिग्री मध्ये कन्वर्ट होण्यासाठी. कशामध्ये कन्वर्ट होण्यासाठी, हा डिग्री मध्ये कन्वर्ट होण्यासाठी. जस्ट मिनिट, आपल्याला काय करायचं आहे, हा रॅडियन मध्ये अँगल आहे. त्याला या कन्व्हर्शन पेक्षा मी तुम्हाला उलट डिग्री टू रॅडियन करून दाखवतो. लवकर कळेल, जास्त लवकर कळेल. ठीक आहे, फार लवकर समजेल. आपला आधी 10वीचा फॉर्म्युला लिहूया आपण. लेंथ ऑफ आर्क इक्वल्स थिटा अपॉन 180 इंटू 2 पाय.
ते मला मगाशी नंतर 2 वर ऍडजस्ट करायला लागले असते, म्हणून आपण उलटं बघूया. थिटा अपॉन 180 इंटू 2 पाय, थिटा अपॉन 180 इंटू पाय, सॉरी हा लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला, थिटा अपॉन 180 इंटू पाय किंवा थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय, काही आहे. हा आपला लेंथ ऑफ आर्कचा आधीचा फॉर्म्युला, थिटा अपॉन 180 इंटू पाय. मग आता मी ह्याला कसं लिहितो बघा, जरा चेंज म्हणजे लवकर कळेल. मागापेक्षा थिटा आहे तसा ठेवलाय हा, इंटू हा आपला थिटा कशात असतो नेहमी 8वी पर्यंत 10वी पर्यंत तो डिग्री मध्ये होता, इंटू हे जे पाय अपॉन 180 आहेत की नाही, पाय अपॉन 180 हे जरा बाजूला केले, इंटू आर आहे तसं ठेवला, इंटू आर आहे तसं ठेवला. तर आता मला सांगा हा डिग्री मधला अँगल आहे, त्याला जर पाय बाय 180 ने आपण मल्टिप्लाय केलं, डिग्री मधला अँगल पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं तर तो कशात कन्वर्ट होतो सांगा, रॅडियन मध्ये. हे बघा हा जो थिटा आपला डिग्री मध्ये त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय झाल्यावर तो अँगल कशात कन्वर्ट झाला आपला, तो रॅडियन मध्ये. म्हणजे हा आता थिटा कशात झाला, रॅडियन. हे बघा थिटा रॅडियन आता डिग्री मध्ये, हे बघा इथे डिग्री आहे, हे डिग्री आहे, त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय झाल्यामुळे तो कशात कन्वर्ट झाला सांगा, तर तो रॅडियन मध्ये कन्वर्ट झाला. आणि इंटू आर ऍज इट इज, इंटू आर ऍज इट इज. म्हणून आपण लेंथ ऑफ आर्कचा आता फॉर्म्युला वापरतो आर थिटा किंवा थिटा इंटू आर म्हणजेच आर थिटा. आणि हा थिटा तुमचा कशा असतो, हा तो रॅडियन मध्ये असतो. हे जरा लवकर कळतं उलटं पाहिलं तर. हे असंच वरती जाण्यापेक्षा आपण लेंथ ऑफ आर्क पासून आलेलं जास्त सोयीचं आहे. ओके, आता असंच आपण पाहणार आहोत एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला. हा जो आहे तो आपण आता शिकलेला आहे. 10वी शिकलेला फॉर्म्युला काय होता सांगा, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. हा थिटा आपला कशात असतो नेहमी, डिग्री मध्ये असतो. मी आता काय लिहितो बघा, थिटा ऍज इट इज तो डिग्री मध्येच आहे अजूनही. आता हा जो नंबर आहे 360, हा जो नंबर आहे तो मी 2 इंटू 180 असं लिहिणार आहे. त्याला मी काय लिहिणार आहे, 2 इंटू 180. बाकी पुढचा पार्ट पाय आर स्क्वेअर ऍज इट इज, पाय आर स्क्वेअर ऍज इट इज. ओके, आता यातला परत हाफ जर आम्ही बाजूला करतो, हा 1/2. थिटा कशात आहे अजूनही, डिग्री मध्येच आहे, इंटू हे पाय बाय 180 आहे तसे लिहिलेत आणि इंटू आर स्क्वेअर जरा बाजूला लिहिले. मग मला सांगा डिग्री मधला अँगल असेल त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केल्यावर तो कशात कन्वर्ट होतो सांगा, रॅडियन मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे डिग्री टू रॅडियन कन्वर्ट करताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं असतं. मग हा तुमचा डिग्री मधला अँगल आहे ना, हा त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हा अँगल आता कशात कन्वर्ट झाला सांगा, तुमचा रॅडियन मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे हा थिटा आता रॅडियन मध्ये गेला आणि आर स्क्वेअर, हाफ आर स्क्वेअर थिटा, हे मागापुढे झाले तुम्ही. हाफ आर स्क्वेअर थिटा, थिटा कशात असतो आपला हा, तर तो रॅडियन मध्ये असतो. म्हणजे एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला हाफ आर स्क्वेअर थिटा जो आपण 10वीत असा वापरत होतो, आता इथनं पुढे या प्रकारे वापरायचं. लक्षात आलं. आता हे दोन्ही तुमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून झाले की तुम्ही टेक्स्टबुक मधले पहिल्यांदा सॉल्व्ड एक्झाम्पल सगळे वाचायला सुरुवात करायची. त्यातले जे जे सोपे क्वेश्चन्स आहेत ते सगळे स्वतः सोडवायचे आणि जे ज्याला हिंट देणं आवश्यक आहे किंवा जे मी सोडवून देणं आवश्यक आहे ते मी सगळे तुम्हाला याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवून देणार आहे. लक्षात आलं. टेक्स्टबुक समोर ठेवा, सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल वाचून बघा, सॉल्व्ड एक्झाम्पल पुस्तकातले सगळे वाचून बघा आणि जे तुम्हाला स्वतःला करता येतील एक्सरसाइज मधले ते सगळे प्रॉब्लेम सोडवून ठेवा. ओके.